रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली। शहरातील दमखाडी नाक्यावर असलेल्या नाल्यावरील तब्बल 25 ते 30 वर्ष जुना स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत 8 दुचाकी आणि रिक्षा थेट नाल्यात कोसळल्या। सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी कोणतीही व्यक्ती स्लॅबवर नसल्याने मोठी जीवितहानी टळली। मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा वेग वाढला असताना हा स्लॅब अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरातील वाहतूक बंद केली आणि वाहनांची पर्यायी मार्गाने व्यवस्था करण्यात आली। रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले। तसेच या दुर्घटनेमुळे पाणीपुरवठा बाधित झालेल्या इमारतीसाठी तात्पुरती पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं। दरम्यान कोसळलेली मोरी सुमारे 25 ते 30 वर्ष जुनी असल्याचे समोर आले आहे। या घटनेनंतर शहरातील इतर जुन्या मोऱ्या, नाले आणि पुलांची तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे देखील नागरिकांचं म्हणणं आहे। कोलाड रस्त्यावरती दमखाडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे। जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची ही मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, सीओ साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता JCB असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे। पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत। पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाहीये, फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसली आहे। तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचं आहे। या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे। त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे। बऱ्याच वर्षापूर्वींची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ऑडिट ॲक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही। व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून एवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय। सुदैवाने कुठलीही जीवितहानी देखील झालेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले आहेत।